हापूस ही ओळख या कोकणाची आहे आणि या कोकणामध्ये देवगडचा हापूस म्हणून प्रसिद्ध आहे। मात्र या देवगड तालुक्याला एक विशेष नाव मिळालंय। आद्यशास्त्री शास्त्री जांभेकर यांच्या गावामध्ये आता पुस्तकांचं गाव म्हणून एक वेगळी ओळख मिळणार आहे। जर आपण पाहिलं ठिकाणी मी आता पोंबुर्ले गावामध्ये आहे। या पोंबुर्ले गावाची यावेळी आता नवीन एक जी ओळख आहे ती म्हणजे पुस्तकांचं गाव म्हणून अशी असणार आहे। जर आपण पाहिलं तर सध्याचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं तसंच इंटरनेटचं युग आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोकणात येणारे एक पर्यटक असेल, चाकरमानी असेल, याला एक विशेष आवड असते ती म्हणजे या निसर्ग सौंदर्याची। आणि या निसर्ग सौंदर्याच्या भूमीमध्ये हे एक पुस्तकांचं गाव जे आहे ते आता साकारलेलं आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या दालनाचं उद्घाटन देखील झालेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं या ठिकाणी आता प्रत्येक वाचकाला वाचायला मिळणार आहेत। आणि ज्या पद्धतीत आंब्याची चव चाखायला चाकरमानी येत असतो त्याचप्रमाणे निसर्गाच्या सौंदर्यात बसून या ठिकाणी पुस्तकांचा जो वाचनाचा जो आनंद आहे तो वाचकांना घ्यायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।